आपलं नेक्स्ट चॅप्टर आहे प्लेन्स. याआधी आपण लाईन्स आणि प्लेन्स शिकलेलो आहोत. त्यातला आपला फर्स्ट पॉईंट आहे डिस्टन्स बिटवीन टू पॉईंट्स. आपल्याला माहिती आहे दोन पॉईंट्समधलं डिस्टन्स काय असतं ते, त्याचा फॉर्म्युला आपण बघूयात. बघा, पहिला पॉईंट आपल्याकडे आहे पी, त्याचे कोऑर्डिनेट आहेत x1 y1 z1. सेकंड पॉईंट आपल्याकडे आहे क्यू, त्याचे कोऑर्डिनेट्स आहेत x2 y2 आणि z2. या दोघींमधलं डिस्टन्स आपण कसं लिहू? पी क्यू इज इक्वल टू याच्या कोऑर्डिनेट मायनस याचा कोऑर्डिनेट, म्हणजे x2 मायनस x1 त्याचा स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस z2 मायनस z1 ब्रॅकेट स्क्वेअर. इथं आपण घेतलं आहे इन पर्टिक्युलर डिस्टन्स ऑफ द पॉईंट पी ऑफ एक्स वाय झेड फ्रॉम द ओरिजिन. ओरिजिन म्हणजे स्टार्टिंगपासून, म्हणजे समजा हा आपला ओरिजिन आहे आणि हा आपला पॉईंट पी आहे. तर या ओरिजिनपासून पीपर्यंतचं डिस्टन्स आपण कसं लिहू? आता ओरिजिन आपला 0 असतो, म्हणून आपलं काय येणार आहे, या इथं तुमचं ओरिजिन म्हणजे 0 असेल, इथं पण 0 असेल आणि इथं पण 0 असेल. मग तो आपला फॉर्म्युला कसा तयार होईल? ओ पी इज इक्वल टू अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर. त्यानंतर आहे सेक्शन फॉर्म्युला. बघा, सेक्शन फॉर्म्युला काय आहे तुम्ही शिकले आहात याआधीही 12वीला. आपल्याकडे पुन्हा दोन पॉईंट आहेत पी ऑफ पी आणि क्यू. त्याचे कोऑर्डिनेट आहेत, पीचे कोऑर्डिनेट आहेत x1 y1 z1 आणि क्यूचे कोऑर्डिनेट आहेत x2 y2 z2. हे तुम्हाला दोन पॉईंट दिलेले आहेत स्पेसमध्ये. आता जर तुमच्याकडे आर ऑफ एक्स, म्हणजे तुमच्याकडे आर अजून एक पॉईंट आहे जो तुम्हाला काय करतो आहे, या पी आणि क्यू पॉईंटला डिव्हाइड करतो आहे रेशोमध्ये m:2n मध्ये. हा आर पॉईंट पी आणि क्यूला डिव्हाइड करतो आहे m:2n ह्या रेशोमध्ये. देन द कोऑर्डिनेट्स ऑफ द गिवन पॉईंट आर. तर त्या आरचे कोऑर्डिनेट काय असतील? कोऑर्डिनेट म्हणजे काय बघा, ह्या पीचे कोऑर्डिनेट कोणते आपले x1 y1 z1. क्यूचे कोऑर्डिनेट कोणते आहेत? x2 y2 z2. आणि जर त्यांना आर हा तिसरा पॉईंट डिव्हाइड करत असेल m:2n या रेशोमध्ये, तर ह्या आरचे जो आपण त्यांचा डिवाइड करणारा पॉईंट आहे त्याचे कोऑर्डिनेट्स कसे असतील बघा, mx2 प्लस nx1 अपॉन m+1. सिमिलरली इकडं my2 प्लस ny1 अपॉन m+1 आणि इकडं mz2 प्लस nz1 अपॉन m+n. हे त्याचे तीन कोऑर्डिनेट्स असतील. हे दोघी फॉर्म्युले तुम्ही लक्षात असू द्या, तुम्हाला यूजमध्ये येणार आहेत पुढे. आता आपला पुढचा इम्पॉर्टंट टॉपिक आहे, एक्झामला याच्यावर विचारला आता बऱ्याच वेळा, किंवा 99% ह्या टॉपिकवरती क्वेश्चन असतोच, डायरेक्शन कोसाइन्स ऑफ अ लाईन. बघा बरं, डायरेक्शन कोसाइन्सची डेफिनेशन काय आहे, हा टॉपिकसुद्धा तुम्ही 12th आणि 11th शिकलेले आहात. बघा, डायरेक्शन कोसाइन्स काय आहे, डेफिनेशन इम्पॉर्टंट आहे, 2 मार्काला एक्झामला विचारली जाते बऱ्याच वेळा. बघा, डायरेक्शन कोसाइन काय आहे, लेट अल्फा बीटा आणि हा गॅमा बी द अँगल्स, डायरेक्शन अँगल्स. आता अल्फा बीटा आणि गॅमा हे आपण एका लाईनचे अँगल्स मानूया, डायरेक्शन अँगल. तिला म्हणजे त्या लाईनची दिशा दाखवणारे आपल्याकडे ते अँगल्स आहेत, कोण आहेत, विच एनी लाईन मेक्स विथ द पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ द ॲक्सिस. आता आपल्याकडे ॲक्सिस कोणता असतो बघा, सपोज हा ॲक्सिस असला तर आपल्याला माहिती आहे हा त्याचा अँगल आहे, बरोबर. त्याच्या पॉझिटिव्ह डायरेक्शनला अँगल करतो, म्हणजे असा कुठला तरी अँगल आहे, याला मी अल्फा म्हणतो. असा कुठला तरी अँगल असेल, अल्फा बीटा गॅमा असे काहीतरी अँगल आहेत. देन तर बघा, तर तुमचे हे जे अल्फा बीटा गॅमा हे काय तुमचे, लक्षात ठेवा, हे तुमचे पॉझिटिव्ह डायरेक्शनला त्या लाईनसोबत अँगल करत आहे किंवा त्या लाईनचा अँगल तर करत आहेत. तर अल्फा बीटा गॅमा तुमचे काय आहेत, लक्षात ठेवा, अँगल आहेत. तर कॉस अल्फा. आता इथं काय आपला कोसाईन. बघा, कोसाईनमध्ये तुम्हाला सुरुवातीला काय येते अक्षरं, कॉस. कॉसाईन म्हणजेच कॉस. आता तर तुमचा अल्फा बीटा गॅमा हे 3 अँगल आहेत. तर आपण त्याच्यात ह्या तिघी अँगलला जर कॉसने मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला काय मिळणार, कॉस अल्फा कॉस बीटा कॉस गॅमा आर कॉल द डायरेक्शन कोसाइन्स. म्हणजे तुम्ही फक्त अल्फा बीटा आणि गॅमा या 3 डायरेक्शन अँगल्समध्ये तुम्हाला फक्त कॉस मल्टिप्लाय करायचं आहे. काय होईल तुमचं, कॉस अल्फा कॉस बीटा आणि कॉस गॅमा हे तुमचे काय असतील, डायरेक्शन कोसाइन्स. या डायरेक्शन कोसाइन्सचा आपण शॉर्टकट कसं लिहितो, DCS, डायरेक्शन कोसाइन्स. आणि त्याला आपण कशाने रिप्रेझेंट करतो बघा, डायरेक्शन कोसाइन्सला आपण कशाने रिप्रेझेंट करतो हे खूप महत्त्वाचं आहे. स्मॉल m स्मॉल n आणि स्मॉल n हे डायरेक्शन कोसाइन्स आहेत आपले, लक्षात ठेवा. बघा, आता आपण क्वेश्चनकडे येऊ. वरची डेफिनेशन समजली असेल तर तुम्हाला क्वेश्चन इझिली सॉल्व्ह करता येईल. डेफिनेशन पुन्हा एकदा समजून घ्या वाचून व्यवस्थित, किंवा व्हिडिओ तुम्ही बॅकवर्ड करून मी बघू शकतात. बघा, क्वेश्चन आपला आहे, टेक्स्टबुकमधले सॉल्व एक्झाम्पल घेतो मी, तुम्ही हे ट्राय करा, अनसॉल्व एक्झाम्पल ट्राय करा. जर काही प्रॉब्लेम मला येत असेल कुठल्याही प्रॉब्लेमला तर मला विचारा. क्वेश्चन काय दिला आहे, डायरेक्शन अँगल्स ऑफ द ॲक्सिस ऑफ कोऑर्डिनेट्स आर 0 π/2 π/2. हा तुमचा एक्स किंवा थोडक्यात हा तुमचा एक्स ॲक्सिसचा अँगल आहे असं
गृहीत धरा किंवा हा अल्फा आहे आपला, हा बीटा आहे आणि हा गॅमा आहे जे आपण वरती घेतले ते. 0 π/2 हा फर्स्ट, π/2 0 π/2 हा सेकंड आणि π/2 हा थर्ड. तर आपल्याला त्याचे डायरेक्शन कोसाईन आपण कसं लिहू शकतो? आता हे जे आपल्याकडे अँगल आहेत यांना आपण डायरेक्ट कशाने मल्टिप्लाय करू? कॉसने. cos 0 cos π/2 cos π/2. सेकंड काय असेल? cos π/2 cos 0 cos π/2. त्याच्यानंतर cos π/2 cos π/2 cos 0. π/2 म्हणजे 90 असतो माहिती आहे आपल्याला. आपण जर व्हॅल्यू पुट केला तर तुम्हाला cos 0 काय मिळेल? 1 हा मिळेल. cos π/2 मिळेल 0 हा मिळेल 0. आणि सिमिलरली ह्या दोन व्हॅल्यू पण आपल्याला हे त्याचे डायरेक्शन रेशो जे आपल्याला आहेत ते डायरेक्शन कोसाईन्स ते आपल्याला मिळतील. एक रिमार्क आहे बघा, 2 लाईन्स आर पॅरलल, 2 लाईन आहेत त्या पॅरलल असतील केव्हा? इफ अँड ओनली इफ, तर आणि तरच इफ दे हॅव द सेम सेट्स ऑफ डायरेक्शन कोसाईन्स. इम्पॉर्टंट नोट आहे ही लक्षात ठेवा. तुमच्या 2 लाईन पॅरलल केव्हा असतील? तर आणि तरच, जर त्या दोघींमध्ये काय असतील? त्यांचे डायरेक्शन कोसाईन्स काय असतील? सेम असतील तरच. नेक्स्ट थेरम आहे आपला, इम्पॉर्टंट थेरम आहे हा, एक्झामला विचारला गेलेला आहे बघा. थेरमचं स्टेटमेंट काय सांगतं आहे? इफ स्मॉल एम एन एन आर द डायरेक्शन कोसाईन्स. आता मी तुम्हाला सांगितलंच की आपण डायरेक्शन कोसाईन्सला कशाने डिनोट करतो? एल एम एन ने. इफ एल एम एन आर द डायरेक्शन कोसाईन्स ऑफ एनी लाईन देन L² + M² + N² = 1. आपल्याला हे गिवन आहे इथपर्यंत आणि याच्या पुढचं देनच्या पुढचं आपल्याला काय करायचं असतं? शो करायचं असतं. बघा प्रूफ घ्या. आता आपण सगळ्यात पहिले एक लाईन मानून घेऊ. कुठली लाईन? आपण एल एक लाईन मानली, कॅपिटल एल आपण एक लाईन मानली. लेट एल बी अ लाईन हुज डायरेक्शन कोसाईन्स आर एल एम एन. म्हणजे जे गिवन आहे आपलं ते मी इथे लिहून घेतलं. एक आपल्याकडे मला एक लाईन दिलेली आहे, त्याचे डायरेक्शन कोसाईन काय आहेत? एल एम एन आणि एल एम आणि एन. त्यानंतर बघा आता लेट एल बी ड्रॉन थ्रू द ओरिजिन पॅरेलेल, सॉरी हा L1 आहे. लेट L1 बी ड्रॉन थ्रू द ओरिजिन पॅरेलेल टू द लाईन L सो दॅट LMN आर डायरेक्शन कोसाईन्स ऑफ L1. आता बघा हा जो मी वरती रिमार्क घेतलेला आहे यात काय सांगितलेलं आहे मी? जर इफ अँड ओनली इफचा अर्थ काय असतो? मागचं स्टेटमेंटवरून पुढचं स्टेटमेंट असतं आणि पुढचं स्टेटमेंटवरून मागचं स्टेटमेंट होल्ड होतं. म्हणजे काय? 2 लाईन्स तुमच्या पॅरलल असतील केव्हा? जर तुमची त्यांची डायरेक्शन कोसाईन सेम असतील. आणि आपण व्हाईस वर्सा कसं म्हणू शकतो? जर तुमच्या 2 लाईनला सेम डायरेक्शन कोसाईन असतील तर तुमच्या तिथे दोघी लाईन काय असतील? पॅरलल असतील. मग इथं काय म्हटलं त्यांनी? मी L1 ही जी मला गिवन लाईन आहे L, तिला मी एक लाईन काय काढली? पॅरलल L1. मग जर तुमचे Lचे डायरेक्शन कोसाईन्स LMN आहेत आणि L1 तिला पॅरलल आहे तर डायरेक्टली आपण काय म्हणू शकतो की हिचे पण डायरेक्शन कोसाईन कोणते असतील? या थेरमनुसार, या रिमार्कनुसार L, M आणि N तेच लिहिलं आहे. त्या L1चे पण डायरेक्शन कोसाईन कोणते आहेत? L, M आणि N. ठीक आहे. बघा ही डायग्राम काढली मी. हा माझा एक्स ॲक्सिस, हा वाय ॲक्सिस, हा झेड ॲक्सिस. बघा ही माझी लाईन L आहे. बघा ही तुम्हाला जी दिसते आहे ही बघा मी पुढे एक्सटेंड केलेली आहे. ही लाईन L आहे. ही माझी लाईन L1 आहे. ह्या Lचे माझे कोऑर्डिनेट कोणते आहेत किंवा डायरेक्शन कोसाईन कोणते आहे Lचे? कोणते आहेत? स्मॉल m, स्मॉल n आणि स्मॉल n. आता ही हिला पॅरलल आहे म्हणून हिचे पण काय होतील डायरेक्शन कोसाईन? L, M आणि N. आता P हा एक पॉईंट आहे स्पेसमध्ये इथं वरती. त्याचे कोऑर्डिनेट कोणते आहेत? एक्स, वाय आणि झेड. बघा मी लिहिलं आहे, लेट एक्स, वाय, झेड बी कोऑर्डिनेट्स ऑफ एनी पॉईंट ऑन द लाईन L1. या L1 वरती एक पॉईंट आहे माझा P, त्याचे कोऑर्डिनेट काय आहेत? एक्स, वाय आणि झेड. आता हा जो माझा OP ही जी लाईन मी जॉईन केली बघा, ओरिजिनपासून मी हा P पॉईंट जॉईन केला आहे. याची मी काय घेतली? लेंथ R घेतली. अँड थ्रू P, आणि आपला हा जो P आहे थ्रू P ड्रॉ PL परपेंडिक्युलर टू वाय ॲक्सिस. आता हा माझा वाय ॲक्सिस जो आहे बघा, हा माझा वाय ॲक्सिस, मी याला परपेंडिक्युलर टाकली. कोणती लाईन? PL. ही माझी लाईन L आहे पण हा जो परपेंडिक्युलर टाकला आहे मी ह्या पॉईंटला पण मी काय नाव दिलं? L. याच्याकडनं का लक्ष देऊ? हे चुकलं आहे. हे आपण कन्स्ट्रक्शन केलं आहे. सो दॅट OL इक्वल टू काय मिळेल तुम्हाला? OL इक्वल टू वाय फ्रॉम द राईट अँगल ट्रायंगल OLP. बघा आता राईट अँगल ट्रायंगल तुम्हाला हा दिसतो बघा, OLP. हा जो तुमचा राईट अँगल ट्रायंगल आहे बघा, काटकोन त्रिकोण OLP, त्यात तुम्हाला काय दिसतं आहे? जे आपल्याला आपल्या डायरेक्शन कोसाईनचे फॉर्म्युले आहेत त्याच्यानुसार आपण लिहू डायरेक्ट. L तुमचा काय असतो? कॉस अल्फा. L म्हणजेच कॉस अल्फा. तो काय असतो तुमचा? Y/R. तुम्ही डायरेक्ट सांगू शकाल याच्यावरून Y/R. तुम्ही त्रिकोणमिती म्हणजे ट्रिग्नोमेट्री शिकले आहेत, त्यात तुम्ही अँगल्स काय असतात ते तुम्ही शिकलेले आहेत. त्या फॉर्म्युलेचा यूज करून आपण कॉस अल्फाचा काय येणार? Y/R. सिमिलरली M म्हणजे तुमचा कॉस बीटा काय येणार?
एल म्हणजे काय तुमचा पहिला कोसाईन, एम म्हणजे दुसरा कोसाईन, एन म्हणजे तिसरा कोसाईन. म्हणजे एल म्हणजे कॉस अल्फा तो तुमचा येईल वाय अपॉन आर, एम तुमचा कॉस बीटा तो होईल एक्स अपॉन आर आणि एन तुमचा कॉस गॅमा तो होईल तुमचा झेड अपॉन आर. आता आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे, एल स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर प्लस एन स्क्वेअर इक्वल टू काय येतो ते आपल्याला चेक करायचं आहे. बघा मग मी घेतलं जे आपल्याला शो करायचं आहे, मी आधी एल एम आणि एनच्या व्हॅल्यू काढून घेतल्या आणि आता आपण बघू एल स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर प्लस एन स्क्वेअर ज्या माझ्या ह्या वरती व्हॅल्यू आलेल्या आहेत मी इथे पुट केल्या फक्त. एक्स स्क्वेअर अपॉन वाय स्क्वेअर फक्त थोडं उलट लिहिलं आहे मी, प्लस वाय स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर. तिघींचा बेस तुमचा कॉमन आहे तो आपण एकच लिहून टाकू आणि वरती काय आलं एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर. पण आपल्याला माहिती आहे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर काय असतो आर स्क्वेअर आणि आर स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर काय 1. म्हणजे आपण काय शो केलं एल स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर प्लस एन स्क्वेअर अपॉन इज इक्वल टू 1. सिम्पल चॅप्टर आहे एकदम, तुम्हाला फक्त फॉर्म्युले लक्षात ठेवायचे आहेत आणि त्यांचा यूज करायचा आहे योग्य ते स्टेटमेंट डिराईव्ह करून. आता डायरेक्शन कोसाईन्स आपण बघितलं, आता आपण डायरेक्शन रेशो बघू. हा पण अतिशय सिम्पल आणि इम्पॉर्टंट टॉपिक आहे. बघा याची डेफिनेशन ही तुम्हाला एक्झामला विचारली जाते. बघा डेफिनेशन, एनी 3 नंबर्स विच आर प्रोपोर्शनल टू द डायरेक्शन कोसाइन्स ऑफ अ लाईन आर कॉल द डायरेक्शन कोसाइन ऑर डायरेक्शन नंबर्स ऑफ द लाईन. आता आपण डायरेक्शन कोसाइन शिकलेलोच आहेत. जर तुमच्याकडे कुठले तरी नंबर असतील जे तुमच्या डायरेक्शन कोसाइन्सला एखाद्या लाईनच्या डायरेक्शन कोसाइन्सला प्रोपोर्शनल असतील, तर आपण प्रोपोर्शनल काय असतं तुम्हाला माहिती आहे. त्या नंबरला आपण काय म्हणतो, त्या त्या लाईनचे डायरेक्शन रेशोज किंवा डायरेक्शन नंबर्स. बघा प्रोपोर्शन कसं असतं आपलं, बघा हे प्रोपोर्शन, याला आपण प्रोपोर्शन म्हणतो, प्रमाण. म्हणजे जर तुमचे ए बी आणि सी हे जर तुमचे 3 नंबर असतील तर तुमचे डायरेक्शन कोसाइन काय असतील एल अपॉन ए, एम अपॉन बी आणि एन अपॉन सी. हे त्याचं काय झालं प्रोपोर्शन झालं, हे त्याला प्रोपोर्शन आहेत. वेअर एल एम एन आर डायरेक्शन कोसाइन्स ऑफ द लाईन, देन ए बी सी आर डी आर एस म्हणजे डायरेक्शन रेशोज. हा डी आर एस म्हणजे डायरेक्शन रेशोज. बघा हे आपण रेशोमध्ये लिहिलेला एल अपॉन ए, एम अपॉन बी, एन अपॉन सी. तुमचे एल एम एन काय आहेत डायरेक्शन रेशो आहेत, तर तुमचे ए बी सी काय असतील डायरेक्शन कोसाइन्स, जर ते अशा प्रोपोर्शनमध्ये असतील तर. बघा तुमचा नेक्स्ट टॉपिक आहे, हा फॉर्म्युला तुमचा इम्पॉर्टंट आहे, तो यूज होणार आहे आपल्याला एक्झाम्पल सोडवताना. काय आहे टॉपिकचं नाव, रिलेशन बिटवीन डी सी एस म्हणजे डायरेक्शन कोसाइन्स अँड डी आर एस म्हणजे डायरेक्शन रेशोज. बघा आपल्याकडे 3 आपल्याला डायरेक्शन कोसाइन्स माहिती आहेत, दिलेले आहेत आपल्याला गिवन प्रमाणे. लेट एल एम एन बी द डायरेक्शन कोसाइन्स अँड ए बी सी बी डायरेक्शन रेशोज ऑफ अ लाईन एल. जे आपलं नेहमीचंच आहे, एक लाईन एल आहे आपल्याकडे, त्याचे डायरेक्शन कोसाइन कोणते आहेत मागे शिकल्याप्रमाणे एल एम एन हे त्याचे डायरेक्शन कोसाइन्स आहेत आणि ए बी सी आता आपण वर बघितले हे त्याचे काय आहेत डायरेक्शन रेशोज. आता डायरेक्शन कोसाइन्स आणि डायरेक्शन रेशोज आपण शिकलो आहे, त्याच्यामुळे तुम्हाला हे माहिती पाहिजे. तर देन वी हॅव आपल्याकडे एक रिलेशन तयार होईल. काय बघा एल अपॉन ए इक्वल टू एम अपॉन बी इक्वल टू एन अपॉन सी. म्हणजे हे जे आपण वर बघितलं हे मी कसं लिहू शकतो, इज इक्वल टू प्लस मायनस ऑफ अंडर रूट ऑफ एल स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर प्लस एन स्क्वेअर डिवायडेड बाय ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. हे आपण मागे बघितलं त्याच्याप्रमाणेच आपण लिहितो याला. आता बघा एल स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर प्लस एन स्क्वेअर काय येतो आपला 1 येतो बरोबर, प्लस मायनस 1 आणि त्याला डिवाइड काय आहे ही आपली टर्म ॲज इट इज. मग तुम्हाला याच्यावरून ह्या एलसाठी, ह्या एमसाठी आणि ह्या एनसाठी आपण फॉर्म्युला डिराईव्ह करू शकतो. जर तुम्हाला क्वेश्चन विचारला गेला काय की डायरेक्शन कोसाइन्स फाईंड करा, तर तुम्हाला या फॉर्म्युल्याचा यूज करून तुम्हाला ते डायरेक्शन कोसाइन्स फाईंड करता येतील. बघा मग तुम्हाला ह्या फॉर्म्युल्याचा यूज करून तुम्हाला एल काय मिळेल, एलसाठी फॉर्म्युला काय मिळेल प्लस मायनस ऑफ ए अपॉन अंडर रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. एलसाठी ए घ्यायचा, एमसाठी प्लस मायनस बी घ्यायचा, तुमची बेस टर्म सेम राहील. एनसाठी थर्ड टर्म ती तुमची आहे किंवा थर्ड नंबर तुमचा जो आहे सी तो घ्यायचा आणि बेस टर्म तुमची ॲज इट इज राहील ती अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. हे 3 फॉर्म्युले तुमचे मोस्ट इम्पॉर्टंट आहेत, हे लक्षात असू द्या. आता आपण याच्यावरती काही एक्झाम्पल्स बघू. बघा आपल्याकडे एक्झाम्पल आहे, शो दॅट इट इज नॉट पॉसिबल टू ड्रॉ अ लाईन विच इज मेकिंग अन अँगल ऑफ 30 डिग्री विथ एक्स ॲक्सिस अँड 45 डिग्री विथ झेड ॲक्सिस. टेक्स्टबुकमध्ये तुम्हाला प्रॉब्लेम दिला आहे, तुम्ही बघू शकता. आपल्याला काय सांगितलं आहे, शो दॅट इट इज नॉट पॉसिबल, दाखवा की हे पॉसिबल नाही आहे काय टू ड्रॉ अ लाईन विच इज मेकिंग अन अँगल 30 डिग्री विथ एक्स ॲक्सिस. अशी एक लाईन ड्रॉ करा किंवा असं दाखवा की अशी लाईन एक्झिस्ट होत नाही जी एक्स ॲक्सिससोबत 30 डिग्री अँगल करेल आणि झेड ॲक्सिससोबत 45 डिग्री अँगल करेल. लक्षात घ्या आपल्याला फक्त 2 ॲक्सिस दिले आहेत, एक्स आणि झेड, वाय आपल्याला दिलेला नाही. बघा सोल्युशन काय आहे, लेट ॲज्युम दॅट
आता आपण कॉन्ट्रडिक्शनने विचार करू. आपण काय विचार करू की असं होतं. लेट ॲझ्युम दॅट देर इज अ लाईन विच मेक्स अन अँगल ऑफ अल्फा इक्वल टू 30 डिग्री. आता मी अल्फाला काय म्हटलं, आपल्याकडे डायरेक्शन कोसाइन कोणते आहेत, अल्फा बीटा आणि गॅमा, म्हणून मी इथं अल्फा काय घेतला 30 डिग्री विथ एक्स ॲक्सिस आणि बीटा इक्वल टू 45 डिग्री विथ झेड ॲक्सिस. टेक्स्टबुकमध्ये इथं गॅमा घेतलेला आहे, माझ्याकडून बीटा घेतला गेला होता म्हणून मी तो झेड ॲक्सिससोबत बीटा घेतला. आणि जो आपला उरलेला वाय ॲक्सिस आहे त्यासोबत मी कोणता अँगल घेतला, बीटा. ती ॲक्सिससोबत तो अँगल करेल ना. दोन आपल्याला दिलेले आहेत, एक्स ॲक्सिससोबत 30 डिग्री करतो, वाय ॲक्सिससोबत झेड ॲक्सिससोबत 45 डिग्री करतो, पण वायसोबत आपल्याला दिलेलं नाही, तो मी वाय काय म्हणून घेतला, गॅमा म्हणून घेतला. त्याच्यानंतर आपल्याकडे फॉर्म्युला आहे आपल्या कसला, डायरेक्शन कोसाइन्सचा. कोणता बघा, वी नो दॅट कॉस स्क्वेअर अल्फा प्लस कॉस स्क्वेअर बीटा प्लस कॉस स्क्वेअर गॅमा इक्वल टू काय असतो 1. मी याला म्हणतो इक्वेशन नंबर 1. आता ह्यावरती ज्या मला व्हॅल्यू मिळाल्या त्या मी इथं सबस्टिट्यूट करतो इक्वेशन 1मध्ये. मला काय मिळेल, अल्फा काय तुमचा 30 डिग्री, बीटा गॅमा आपल्याला माहिती आहे म्हणजे तुमचा कॉस स्क्वेअर बीटा, बीटाची व्हॅल्यू काय तुमची कॉस स्क्वेअर हा कॉस स्क्वेअर गॅमा मी इथं पुट केला आहे, याची व्हॅल्यू मला माहिती नाही म्हणून मी तसंच ठेवला. आणि कॉस स्क्वेअर बीटा माझा काय आहे 45, तो मी लिहून घेतला. आता कॉस 30ची व्हॅल्यू काय येते √3/2 आणि कॉस 45 काय येतो 1/√2. त्या व्हॅल्यू पुट केल्या मी, यांचा स्क्वेअर केला इक्वल टू 1. मला काय मिळणार √3/2चा स्क्वेअर मला काय मिळेल 3/4, 3चा स्क्वेअर √3चा स्क्वेअर 3, 2चा स्क्वेअर 4 प्लस ही टर्म ॲज इट इज आणि 1/√2चा स्क्वेअर, 1चा स्क्वेअर 1, √2चा स्क्वेअर 2 इक्वल टू 1. मला कॉस स्क्वेअर गॅमाची व्हॅल्यू फाईंड करायची. तर मी काय करेल, हा 1 माझा ॲज इट इज ठेवेल, 3 + 3/4 प्लस 1/2 काय होईल माझा 5/4. मी त्या साईडला घेऊन गेलो 1 - 5/4. तुम्हाला काय मिळाला कॉस स्क्वेअर गॅमा इज इक्वल टू -1/4. पण हे पॉसिबल आहे का, आहे काय पॉसिबल, बट कॉस गॅमा इज टू बी अ रिअल व्हॅल्यू. ही तुमची रिअल व्हॅल्यू नाही आहे. स्क्वेअर असं कधी आहे का, तुम्हाला निगेटिव्ह नंबरचं स्क्वेअर रूट माहिती असतं काय आहे, किंवा एखादी संख्या आहे का आपल्याकडे जिचं स्क्वेअर निगेटिव्ह नंबर येतो, नाही, म्हणून ही तुमची व्हॅल्यू रिअल नाही. पण आपल्याला काय, आपला कॉस गॅमा हा काय आहे, रिअल व्हॅल्यू आहे, म्हणून तुमचं हे इक्वेशन 2 पॉसिबल आहे का, नाही. म्हणून काय, तुम्ही हे जे मानून घेतलं होतं हे काय आहे तुमचं चुकीचं आहे. म्हणजे असा अँगल एक्झिस्ट होत नाही जो तुमचा एक्स ॲक्सिससोबत 30 डिग्री अँगल करतो आणि झेड ॲक्सिससोबत 45 डिग्री अँगल करतो. हेन्स द प्रूफ. नेक्स्ट एक्झाम्पल बघा काय आहे, व्हॉट आर द डायरेक्शन कोसाइन्स ऑफ लाईन इक्वली इन्क्लाइंड टू द ॲक्सिस. आता इक्वली इन्क्लाइनचा अर्थ बघा, इक्वली तुम्हाला क्वेश्चन विचारला आहे, व्हॉट आर द डायरेक्शन कोसाइन्स ऑफ लाईन्स इक्वली इन्क्लाइंड टू द ॲक्सिस. आपल्याकडे 3 ॲक्सिस असतात, XY आणि Z. आता इक्वल इन्क्लाइनचा अर्थ काय असतो, त्यांचे अँगल काय असतात इक्वल. इक्वली इन्क्लाइंड लाईन मीन्स दॅट द डायरेक्शन अँगल्स आर इक्वल. म्हणजेच काय, इक्वल इन्क्लाइन म्हणजे काय असेल, तुमच्याकडे 3 अँगल असतात, कोणते कोणते, अल्फा बीटा आणि गॅमा. आता इक्वल इन्क्लाइन म्हणजे काय, तिघी अँगल काय असेल तुमचे सेम असतील, अल्फा गॅमा आणि अल्फा बीटा आणि गॅमा तिघी काय असतील इक्वल असतील. ॲज डायरेक्शन अँगल्स आर इक्वल देन डायरेक्शन कोसाइन्स आर ऑल्सो इक्वल. जर तुमचा डायरेक्शन अँगल इक्वल असेल तर तुमची डायरेक्शन कोसाइन पण काय असतील इक्वल असतील. जर तुमचा अल्फा 90 असेल तर बीटा पण काय असेल 90 आणि गॅमा पण काय असेल 90. म्हणून तुमचा कॉस 90 तिघींची व्हॅल्यू पण काय असेल सेम असेल. तेच दिले मी. जर तुमचे डायरेक्शन अँगल इक्वल असतील तर तुमचे डायरेक्शन कोसाइन पण काय असतील इक्वल असतील. तुमचा कॉस अल्फा म्हणजे काय असतो आपला पहिला अँगल L, कॉस बीटा म्हणजे काय असतो M आणि कॉस गॅमा म्हणजे काय असतो N. तेच लिहिलं मी, L = M = N. आणि वी नो दॅट आपल्याला माहिती आहे काय, या तिघींचा आपण जर स्क्वेअर केला तर आपल्याला काय मिळतो 1 मिळतो. हे इक्वेशनला मी एक नाव दिलं. आता जर तुमचा L, M, N आणि तिघी इक्वल आहेत, म्हणजे L = M आहे, M = N आहे आणि L = N आहे, म्हणजे हे तिघी अँगल तुमची इक्वल आहेत. मग मी Mच्या आणि Nच्या ऐवजी कोणती व्हॅल्यू पुट करतो, फक्त ह्या इक्वेशनमध्ये L पुट करतो. म्हणजे M पण काय आहे माझा L आहे आणि N पण काय आहे माझा L आहे. मग मी ते पुट केलं L² + L² + L², याच्यामध्ये पुट केलं मी. याची व्हॅल्यू L पुट केली, याची व्हॅल्यू L पुट केली आणि लिहून टाकलं मी =1. 3 L आले माझे, बरोबर. 3 Lचा स्क्वेअर इक्वल टू काय आला 1, म्हणजे माझा L² काय आला 1/3. जर मी स्क्वेअर रूट घेतला तर मला काय मिळेल, L काय मिळेल मला प्लस मायनस, एक रूट प्लस असतं एक मायनस असतं, हा प्लस मायनस आहे, हा प्लस मायनस ऑफ √1/3. म्हणजे मला L काय मिळाला प्लस मायनस 1चं रूट 1च येईल आणि √3. देअरफॉर तुम्हाला डायरेक्शन कोसाइन काय मिळाले, तुम्हाला डायरेक्शन कोसाइन तुमचे तिघी इक्वल आहेत ना L, M, N, म्हणून तुम्हाला डायरेक्शन कोसाइन पण काय, हा हे 3च तुमचे डायरेक्शन कोसाइन असेल. कोणते, +- 1/√3, +- 1/√3 आणि +- 1/√3. सिम्पल एक्झाम्पल आहे, मी नोट्स टाकल्या ग्रुपवर, त्याही बघा. आणि जर तुम्हाला कळत नसेल काही तर एकदा पुन्हा मागे जा व्हिडिओत आणि तो व्हिडिओ पुन्हा बघा. नेक्स्ट एक्झाम्पल आपला आहे,
इफ अल्फा बीटा अँड गॅमा आर द अँगल्स विच अ लाईन मेक्स विथ द पॉझिटिव्ह डायरेक्शन्स ऑफ द ॲक्सिस देन प्रूव्ह दॅट साइन स्क्वेअर अल्फा प्लस साइन स्क्वेअर बीटा प्लस साइन स्क्वेअर गॅमा इक्वल टू 2. सिम्पल आहे एकदम. आपल्याला 3 अँगल दिलेले आहेत. काय करता येत ते पॉझिटिव्ह डायरेक्शनने अँगल बनवत आहेत आपल्या लाईनसोबत. आता आपल्याला गिवन आहे काय आणि आपल्याला माहिती आहे काय एल तुमचा काय असतो. आपल्याला माहिती आहे काय एल काय असतो कॉस अल्फा, एम काय असतो कॉस बीटा आणि एन काय असतो कॉस गॅमा. हे आपले काय आहेत डायरेक्शन कोसाईन आहेत. आणि आपल्याला हे पण माहिती आहे काय एल स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर प्लस एन स्क्वेअर इक्वल टू काय असतो 1 असतो. म्हणजेच काय तुमचा कॉस. आता ह्या व्हॅल्यू जर मी बुट केलं मला काय मिळेल कॉस स्क्वेअर अल्फा प्लस कॉस स्क्वेअर बीटा प्लस कॉस स्क्वेअर गॅमा इक्वल टू काय मिळेल मला 1. मी याला म्हटलं इक्वेशन नंबर फर्स्ट. आणि आपल्याकडे एक ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी आहे किंवा ट्रिग्नोमेट्रिक रिलेशन आहे काय साइन स्क्वेअर अल्फा किंवा साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू 1. त्याच्यावरनं मला कॉस स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू काय मिळेल कॉस स्क्वेअर थिटा मिळेल मला 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. म्हणजेच मी कॉस स्क्वेअर अल्फाची व्हॅल्यू काय पुट केली इथं 1 मायनस साइन स्क्वेअर अल्फा. बघा आता ह्या इक्वेशन फर्स्टमध्ये मी काय पुट केलं फक्त कॉस स्क्वेअर अल्फाची व्हॅल्यू काय पुट केली 1 मायनस साइन स्क्वेअर अल्फा. बघा इक्वेशन 1मध्ये पुट केली मी मला काय मिळेल याच्याऐवजी काय मिळेल 1 मायनस साइन स्क्वेअर अल्फा. इथं काय मिळेल 1 मायनस साइन स्क्वेअर बीटा. इथं काय मिळेल 1 मायनस साइन स्क्वेअर गॅमा इक्वल टू 1. आता मी काय करतो हे ब्रॅकेट ओपन करून घेतो. मी ॲज इट इज लिहून टाकलं ते ब्रॅकेट ओपन करून त्याचे साईन वगैरे चेक केले. आता बघा हा 1 आणि हा 1 हे तिघी मी एकत्र. हा बघा 1 प्लस 1 मी तिघी एकत्र लिहून टाकले. आणि बाकीच्या टर्म मायनस साइन स्क्वेअर अल्फा मायनस साइन स्क्वेअर बीटा मायनस साइन स्क्वेअर गॅमा नंतर लिहिला इक्वल टू 1. 1 प्लस 1 प्लस 1 तुमचा काय होईल 3. आणि मायनस साइन मी तिघीमधून कॉमन काढलं आणि मध्ये काय येईल साइन स्क्वेअर अल्फा प्लस साइन स्क्वेअर बीटा प्लस साइन स्क्वेअर गॅमा इक्वल टू 1. ओके. मी हा 3 फक्त माझा जो याला इथं जोडून आला आहे प्लस आहे याचा साईन काय आहे प्लस आहे तो मी तिकडे पाठवून दिला. साईन काय होऊन जाईल त्याचं या साईडला आता मायनस. म्हणजे मायनस ऑफ ही टर्म इक्वल टू काय 1 मायनस 3. मायनस ऑफ ही टर्म इक्वल टू काय 1 मायनस 3 मायनस 2. हा मायनस 2 हा मायनस कॅन्सल झाला. काय मिळालं आपल्याला साइन स्क्वेअर अल्फा प्लस साइन स्क्वेअर बीटा प्लस साइन स्क्वेअर गॅमा इक्वल टू 2. आणि आपल्याला हेच प्रूव्ह करायचं होतं. बघा झालं. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. फाइंड द डायरेक्शन कोसाइन ऑफ द लाईन हुज डायरेक्शन रेशोज आर 3, 4, -5. अतिशय सिंपल एक्झाम्पल आहे ते. तुम्हाला फक्त फॉर्म्युले लक्षात ठेवायचे आहेत आणि कोणता फॉर्म्युला कुठे यूज करायचा आहे किंवा कुठलं लॉजिक कुठे यूज करायचं आहे ते लक्षात घ्यायचं आहे. बघा गिवन तुम्हाला काय दिले डायरेक्शन. आता लक्ष द्या. फाइंड द डायरेक्शन कोसाइन. आपल्याला काय फाइंड करायचं आहे डायरेक्शन कोसाइन फाइंड करायचे आहेत. कशाचा यूज करून तुम्हाला DRS दिले म्हणजे तुम्हाला डायरेक्शन रेशो दिले आहेत. आता आपले डायरेक्शन कोसाइन कोणते असतात LMN आणि डायरेक्शन रेशो कोणते असतात ABC. तर तुम्हाला कळलं पाहिजे की आपण डायरेक्शन रेशोज काय लिहायचे. तुमचे डायरेक्शन रेशो काय दिले 3, 4 आणि -5. म्हणजे तुमचा हा काय आहे हे तुमचे तिघी A, B आणि C आहेत. A काय तुमचा गिवननुसार 3, B काय आहे 4 आणि C काय आहे -5. अँड लेट LMN बी द डायरेक्शन रेशोज देन बाय फॉर्म्युला. आपल्याकडे फॉर्म्युले आपण बघितले बघा मागे LM आणि N आपण फॉर्म्युले बघितले. एलचा फॉर्म्युला काय होता प्लस मायनस A अपॉन अंडर A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर प्लस C स्क्वेअर. आपल्याकडे A, B आणि C आहेतच. फक्त याच्यामध्ये मी व्हॅल्यू टाकली. मला L काय मिळाला हा मिळाला 3/√50. M मला हा मिळाला आणि N मला हा मिळाला. त्या तिघींना मी कंबाईन करून लिहिलं L, M आणि N हे माझे काय झाले तिघी डायरेक्शन कोसाइन्स. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आहे फाइंड द डायरेक्शन कोसाइन्स ऑफ अ लाईन विच इज परपेंडिक्युलर टू द लाईन हुज DRS आर 1, -2 अँड 0 to 1. आता पुन्हा मला काय फाइंड करायचे आहेत डायरेक्शन कोसाइन्स. आता आपल्याकडे एक लाईन आहे परपेंडिक्युलर दुसऱ्या लाईनला. त्याचे रेशो काय आहेत 1 -2 -2 आणि 0 to 1. बघा आपण ABC डायरेक्शन रेशो मारून घेतले. देन वी हॅव द कंडिशन ऑफ परपेंडिक्युलर लाईन. आता परपेंडिक्युलर लाईनसाठी आपल्याकडे कंडिशन आहे. तुम्ही जॉमेट्रीमध्ये शिकले असाल तर तुमच्या 3 लाईन्स एकमेकांना परपेंडिक्युलर असतील किंवा 2 लाईन एकमेकांना परपेंडिक्युलर असतील तर त्यांची समेशन काय येते 0 येते. हेच मी इथे लिहिलं आहे. फॉर लाईन ABC एकमेकांना परपेंडिक्युलर आहे तर ती कंडिशन काय आपली A + B + C = 0. आता मग माझ्याकडे ही पहिली लाईन आहे आणि ही दुसरी लाईन आहे. ह्या 3 लाईन आहे माझ्याकडे. ह्या जर एकमेकांना परपेंडिक्युलर असतील तर मग ह्या इक्वेशनचा यूज करून मला काय मिळेल बघा. हा A, हा B आणि हा C. A -2B -2C = 0. बघा त्या परपेंडिक्युलर आहेत ना. मग त्यांची समेशन काय येईल हा प्लस हा प्लस हा प्लस मायनस मायनस होईल प्लस मायनस मायनस होईल काय येईल A -2B -2C बघा = 0. आणि सिमिलरली 0A + 2B + 2C = 0. हे दोन इक्वेशन मला मिळतील का कारण ह्या दोघी लाईन काय आहेत एकमेकांना
परपेंडिक्युलर, आणि परपेंडिक्युलरचा आपल्याकडे लॉ आहे, जर तुमच्या 2 किंवा 3 लाईन एकमेकांना परपेंडिक्युलर असतील तर त्यांची ॲडिशन काय येते, समेशन 0. बघा, देन बाय क्रॅमर्स रूल आपल्याला कसल्या व्हॅल्यू फाइंड करायच्या आहेत, ए बी आणि सीच्या ना. देअरफॉर बाय क्रॅमर्स रूल आपल्याला काय मिळणार आहे, क्रॅमर्स रूलनुसार मला काय मिळणार बघा. तुम्ही क्रॅमर्स रूल शिकले आहेत मॅट्रिक्समध्ये, नसेल तुम्हाला माहीत तर यूट्यूबला किंवा गुगलला सर्च करा, अतिशय सिंपल रूल आहे तो. तुम्हाला ए बी आणि सी फाइंड करायचे. तुम्हाला क्रॅमर्स रूलनुसार तुम्हाला हा एक ए घ्यायचा आहे, त्याच्यानंतर बाकीचे 2 उरलेले लिहायचे, बी घ्यायचा, बाकीचे 2 उरलेले त्याच्या डिनोमिनेटर लिहायचे, सी घ्यायचा आणि बाकीचे 2 त्याच्या उरलेल्या डिनोमिनेटर लिहायचे. सो तुमचा क्रॅमर्स रूल आहे. बघा, तुम्हाला माहीत नसेल तर सर्च करा, सिंपल आहे एकदम. त्याच्यानुसार आपल्याला हे मिळेल, ए अपॉन 2 बी अपॉन -1 सी अपॉन 2. आता ए बी सी आपले काय असतात, डायरेक्शन रेशोज, आणि त्याच्या खालचे आपले काय असतात, हे अपॉनचे डायरेक्शन कोसाइन्स. तुमचे डी डायरेक्शन रेशो काय आले, तुमचे डायरेक्शन रेशो काय आहेत, गिवन 2 -1 2 हे आपले काय आले डायरेक्शन रेशोज. आणि तुमचे डायरेक्शन कोसाइन काय आले मग, 2/3 -1/3 आणि 2/3. कसं हे आपण कसं काय लिहिलं, आपल्याकडे डायरेक्शन कोसाइन फाईन करायचे फॉर्म्युले आहेत ना मागे, एसाठी, बीसाठी आणि सीसाठी आपल्याकडे जे फॉर्म्युले आहेत, ए बी आणि सीसाठी किंवा LMNसाठी ते आपण यूज केले, जे आपण मागे बघितलं बघा. हा आपल्याकडे फॉर्म्युला आहे ना, एलसाठी, एमसाठी आणि एनसाठी, हे फॉर्म्युले आहेत. ते मी इथे शॉर्टकट लिहिले डायरेक्ट, आणि त्यांचा यूज करून बघा. हा 3 माझा डायरेक्शन कोसाइन येतो, तुम्ही लिहून टाकले डायरेक्ट. अशा प्रकारे ह्या सिंपल चॅप्टर आहे. टॉपिकचा अभ्यास करा, तुम्हाला जमेल सर्व. जर प्रॉब्लेम येईल तर मला विचारा, आणि नोटबुकमध्ये हे जे सर्व मी आता घेतलं आहे ते राईट डाऊन करा व्यवस्थित.